से लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम, याच्यातला आपला पार्ट 2 आहे. राईट, पाहूया आपण आज आपण काय शिकलो. सी, स्पीड आणि डिरेक्शन म्हणजे चाल आणि दिशा यांचा वेग म्हणजेच वेलोसिटी वरती काय परिणाम होतो हे आपल्याला पाहिजे. वेगवेगळे त्यासाठी आपण एक वेगवेगळे उदाहरण चित्रांच्या स्वरूपात आपण पाहून घेणार आहोत. राईट, आणि त्यानुसार मग डिस्कस करून आपण त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू आणि मग आपण ती समजून घेऊ. बरोबर, लक्षात ठेवा पॉइंट काय आहे आपला, तर स्पीड आणि डिरेक्शन म्हणजेच काय, चाल आणि दिशा यांचा वेलोसिटी म्हणजेच वेगावरती काय परिणाम होतो. आता आपण स्पीड हे आणि वेलोसिटी हे वेगवेगळं आहे हे आपल्याला माहिती आहे, हे आपण शिकलोय. राईट, आता पाहूया एक एक पॉइंट पुढे. सी, काय, सचिन नावाचा एक मुलगा आहे. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. एका मोटर बाईक वरून तो ट्रॅव्हल करतोय. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड. म्हणजे खाली काही आपल्याला सिच्युएशन्स दिल्या आहेत. या सिच्युएशन्स मध्ये जेव्हा सचिन राईड करेल मोटर बाईक तेव्हा काय होईल हे आपल्याला, आणि आपण काय होईल म्हणजे काय, आपलं स्पीड, डिरेक्शन आणि वेलोसिटी यांच्या संदर्भात बोलायचं आहे. आपल्याला हे नाही बोलायचं हा सचिनला मजा येईल, सचिन घसरून पडेल वगैरे वगैरे, त्याचा नाही आपल्याला विचार करायचा. स्पीड, डिरेक्शन आणि वेलोसिटी या संदर्भात आपल्याला विचार करायचा. सो पाहूया काय सिच्युएशन आहे. पहा, पहिली सिच्युएशन नीट पहा काय आहे. व्हॉट, इथे एक पिक्चर आहे. इथे एक तुम्हाला व्यक्ती दिसतंय. पुढे सगळं काही गाड्या आहेत, हे आहे, हे आहे, हे आहे. बघा आता काय पहा नीट. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डिरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे काय, जर एखादी बाईक चालू असेल, दिशा सेम आहे, दिशा नाही बदलली, पण त्यांचा स्पीड जो आहे तो कमी झाला किंवा जास्त झाला तर काय होईल. दुसरी सिच्युएशन आहे काय, दुसरं पिक्चर आहे, दुसरी सिच्युएशन आहे. बघा, इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड, जेव्हा रोडवरती टर्न करताना तुम्हाला दिसतंय रोडवरती टर्न करताना, विल द वेलोसिटी अँड स्पीड बी सेम. जेव्हा आपण रस्त्यावरती टर्न करू त्यावेळी वेलोसिटी आणि स्पीड सेम राहील का, ही एक सिच्युएशन आहे. म्हणजे टर्न करण्याची सिच्युएशन आहे, सरळ रेषेची सिच्युएशन आहे, म्हणजे दिशा न बदलण्याची सिच्युएशन आहे पहिली. नंतर दुसरी आहे टर्न करतानाची सिच्युएशन. राईट, इफ सचिन चेंजेस द डिरेक्शन. आता समजा ह्या वेळी सचिन जर डिरेक्शन चेंज करेल मोटरसायकलचं, आणि त्यावेळी चेंज करताना, डिरेक्शन चेंज करताना जर त्याने स्पीड कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे स्पीड नाही बदलला, स्पीड कमी नाही केला, स्पीड आहे तोच ठेवला, तर त्याचा परिणाम वेलोसिटीवरती म्हणजे वेगावरती काय होईल, ही एक सिच्युएशन आहे. एक एक पॉइंट आपण समजून घेऊया. पहिले सिच्युएशन समजून घेऊया. पहा, त्यानंतर पुढची सिच्युएशन आहे की इफ ऑन अ टर्निंग, हा जो टर्न आहे टर्न वरती, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डिरेक्शन ऍज वेल एज द स्पीड. म्हणजे काय, जर ह्या टर्न वरती त्याने दिशा तर बदलावीच लागणार, टर्न आहे म्हटल्यावरती त्याने दिशा बदलली, शिवाय त्याचा स्पीडही बदलला, तो कमी केला किंवा वाढवला, काही असेल, स्पीड बदलला किंवा स्पीड बदलला थोडक्यात. तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स वेलोसिटी, तर वेगावरती किंवा वेलोसिटीवरती काय परिणाम होईल त्याचा. ह्या अशा 3 सिच्युएशन आहेत आपल्याकडे. या 3 सिच्युएशन्स मध्ये काय काय घडेल ते आपण एक एक करून समजून घेऊया. बघा, अशा आहेत या 3 सिच्युएशन्स आपण ज्या पाहिल्या आतापर्यंत. राईट, याच्यामध्ये बघूया. इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव that velocity depends on speed as well as direction and that velocity changes by, right. म्हणजे काय, आपले जे आता तिन्हीचे तिन्ही हे होते त्याच्यावर आपल्या असं लक्षात येतं तिन्ही ते सिच्युएशन की वेलोसिटी काय असते, स्पीड
आणि डिरेक्शन यांच्यावरती लक्षात ठेवा, नीट समजून घ्या. वेलोसिटी ही असते, म्हणजे जो वेग असतो, वेलोसिटी डिपेंड्स ऑन स्पीड अँड डिरेक्शन. वेलोसिटी कशावरती अवलंबून असते, तर स्पीड वरती आणि डिरेक्शन वरती. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. अँड त्यानुसार म्हणजे स्पीड बदललं तर वेलोसिटी बदलेल, दिशा बदलली तरी वेलोसिटी बदलेल. म्हणजेच काय की ती पूर्णपणे स्पीड आणि दिशेवरती अवलंबून असतं. हा पॉइंट आपल्याला क्लिअर करतो. त्याच्यावरती पुढे बघा, पहा नीट. पहिला पॉइंट, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डिरेक्शन सेम. काय, डिरेक्शन सेम ठेवली आणि चाल बदलली म्हणजे स्पीड बदलला आणि दिशा तीच ठेवली. दुसरं, चेंजिंग द डिरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. दिशा बदलली आणि चाल तीच ठेवली. तिसरं आहे, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन. म्हणजे काय, चाल व गती यांची दिशा बदलली, चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलली आपण. तर काय, तर आपल्याला असं लक्षात येतं की काय होईल, त्याचा परिणाम वेलोसिटीवरती होतो. पहा, ओके. आता हा पॉइंट जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो काय आहे, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड. पहिले सायंटिस्ट आहेत ज्यांनी स्पीडला मेजर केलं, स्पीड मोजला, स्पीड कसा मोजायचा याचा शोध लावला. ते कोण आहेत, तर गॅलिलिओ बद्दल सर्वांनीच ऐकलं. स्पीड आणि डिस्टन्स, राईट, ॲज द डिस्टन्स. म्हणजे स्पीड मोजला पण कसा, तो डिस्टन्स पर टाइम, म्हणजे मीटर पर सेकंड. आपण पाहिले स्पीड वेलोसिटी जो आहे तो आपण असाच मोजतो, बरोबर. हे मोजणारे पहिले जे आहेत ते सायंटिस्ट आहेत गॅलिलिओ. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज, बघा आता स्पीड जो आहे, आता त्यांनी स्पीड कशाचा मोजला, तर स्पीड ऑफ साऊंड, आपली जो ध्वनी आहे, आपला जो आवाज आहे, या आवाजाचा ड्राय एअर मध्ये, कोरड्या हवेमध्ये जो स्पीड असतो हा आहे 343.2 मीटर पर सेकंड. 343.2 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय की याच्यावरती आपला प्रश्न येईल काय, द स्पीड ऑफ, प्रश्न तुम्ही लिहायचा आहे, लर्न करायचं, स्पीड ऑफ साऊंड in dry air is dash 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 dash, right. While the speed of light, तोच प्रकाशाचा स्पीड जो आहे हा किती आहे, तर 3 multiplied by 108 मीटर पर सेकंड. काय, 3 multiplied by 108 मीटर पर सेकंड. त्यानंतर द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वी जी फिरते आहे स्वतःभोवती, त्याचा जो स्पीड आहे, पृथ्वीचा परिभ्रमण, स्वतःभोवती सूर्याभोवती जी फिरते पृथ्वी, राईट, तो काय आहे, तर 29,770 मीटर पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला एवढ्या स्पीडने, मीटर, एका सेकंदाला 29,770 मीटर पृथ्वीने आपली जागा बदललेली असते. लक्षात ठेवा, एका सेकंदामध्ये. तर याच्यावरती हे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न मी देतोय तुम्हाला. द स्पीड ऑफ द revolution of earth, around sun, the sun is dash 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 dash. हे 3 प्रश्न, जे 3 प्रश्नांची उत्तरं पाठ करून ठेवायची, अतिशय इम्पॉर्टंट आहे, राईट, 3 प्रश्नांची उत्तर, राईट, ओके.
याच्याच संदर्भातला महत्वाचा पॉइंट आहे पुढचा. काय मराठीमध्ये त्याला म्हणतात एकरेषीय एक समान व नैक समान गती. एक रेषीय म्हणजे काय, युनिफॉर्म म्हणजे एकसारखी, त्याच्यात बदल नाही होत. युनिफॉर्म म्हणजे काय, एकसारखी, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, जसं आहे तसं सेम. नॉन युनिफॉर्म म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो, अशी मोशन. पण कशी, तर स्ट्रेट, एक रेषीय, एका सरळ रेषेत, अशा गतीबद्दल आपण, अशा मोशन बद्दल आपण बघणार आहोत. राईट, अशा मोशन बद्दल आपण पाहणार आहोत. याला समजून घेऊया की एक समान गती म्हणजे काय, एक रेषीय एक समान किंवा एक रेषीय नाईक समान किंवा नाईक समान गती म्हणजे काय, म्हणजे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल समजून घ्यावे लागतील. हे एक्झाम्पल नीट आपण समजून घेतलं की आपल्या तुमच्या लगेच सर्व काही लक्षात येईल बऱ्याचशा गोष्टी. बघा, अमर, अकबर अँड अँथनी हे तीन खूप चांगले मित्र आहेत आणि हे आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलोसिटीज. हे तिघेही आपापल्या कारमध्ये, वेगवेगळ्या कारमध्ये, आपल्या स्वतःच्या कारमध्ये ट्रॅव्हल करतायत आणि त्यांची जी वेलोसिटी आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे. त्यांची वेलोसिटी सेम नाहीये, वेलोसिटी वेगवेगळी आहे. The distance covered by them during different time intervals are given in the following table. आपल्याला एक टेबल दिलेलं आहे. टाइम इंटरव्हल्स, वेगवेगळ्या टाइम इंटरव्हल्सला, म्हणजे समजा प्रत्येक 10 सेकंदाला किंवा 20 सेकंदाने किंवा 5 सेकंदाने, 5 मिनिटांनी, अर्ध्या तासाने वगैरे वगैरे वगैरे, याला टाइम इंटरव्हल म्हणतात. एक ठराविक टाइम जो आहे, त्या ठराविक टाइम नंतर जो टाइम जो असतो त्याला इंटरव्हल, टाइम इंटरव्हल म्हणतात. मग इथे ठराविक टाइम इंटरव्हल मध्ये त्यांनी किती अंतर कापलंय हे आपल्याला त्या टेबलमध्ये दिलेलं आहे. तर तो टेबल पाहूया आपण आणि त्याच्यावरती आधारित काही प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजे. तर नीट पहा, वेळ दिलेली आहे इथे, टाइम इन द क्लॉक, वेळ दिली की 5 वाजता, 5:30 वाजता, 5:30 ला, 6 o'clock, 6:30, 7, म्हणजे टाइम इंटरव्हल काय इथला. इथे बघा, आता पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला अमर बद्दल दिलेली माहिती, दुसऱ्या कॉलम मध्ये अकबर बद्दल माहिती दिली, तिसऱ्या कॉलम मध्ये अँथनी बद्दल माहिती दिली. आता 5 o'clock ला सर्वांनी सुरुवात केली म्हणून त्यांचा जो डिस्टन्स आहे ते 0 आहे, कारण त्यांनी सुरुवात केली. 5:30 ला अमर जो आहे त्याने 20 किलोमीटर्स डिस्टन्स कव्हर केलं, अकबरने 18 किलोमीटर्स डिस्टन्स कव्हर केलं अँड अँथनीने 14 किलोमीटर्स डिस्टन्स कव्हर केलं. हाफ एन आवर नंतर म्हणजे 6 o'clock ला अमर होता 40 किलोमीटर्सवर, अकबर 36 किलोमीटर्सवर अँड अँथनी 28 किलोमीटर्सवर. पुन्हा अर्ध्या तासाने, आफ्टर हाफ एन आवर, अमर 60 किलोमीटर्स, अकबर 42 किलोमीटर्स अँड अँथनी 42 किलोमीटर्स. अगेन हाफ आवर नंतर अमर 80 किलोमीटर्स, अकबर 70 kilometers and Anthony 56 kilometers. After half an hour, 7:30 ला अमर 100 kilometers, अकबर 95 kilometers and Anthony 70 kilometers. 8 o'clock ला अमर होता 120 kilometers वरती, इकडे अकबर होता 120 kilometers वरती आणि अँथनी होता 84 kilometers वरती. बरोबर. आता हा झाला हा पूर्ण चार्ट. ह्या चार्ट वरून आपल्याला काय लक्षात येतं, तुमच्या काय लक्षात येतं, नीट निरीक्षण करा आणि मला सांगा. हा एक्सरसाइज आहे, तुम्हाला काही प्रश्न देतो तुमच्या समोर, या प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहा. बरोबर, हे 4 क्वेश्चन्स आहेत, या प्रश्नांची उत्तर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही नीट नोटीस केलं तर याच्यामध्ये तुम्हाला या टेबलवरून सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतील. तर पहिला जो प्रश्न आहे काय, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. म्हणजेच काय, अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेले जे कालावधी आहे, अंतरातील कालावधी, राईट, म्हणजे टाइम इंटरवल हा किती आहे, तर हा आहे
30 मिनिट्सचा. इट इज 30 मिनिट्स. त्याचा आन्सर येईल 30 मिनिट्स. बरोबर, कारण या टाइमच्या याच्यावरून आपल्याला दिसेल टाइम इन द क्लॉक. बरोबर. दुसरा क्वेश्चन आहे, हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. म्हणजे ह्या तिघांपैकी कोणी असं आहे की ज्यांनी ठराविक अंतरामध्ये, म्हणजे जो आपला टाइम इंटरव्हल आहे त्या ठराविक अंतरामध्ये अगदी समान अंतर कापडले. तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल की अमर. पहिलं तर अमर. का? कारण अमरने प्रत्येक इंटरव्हल मध्ये पहा तुम्ही 20 इतकंच अंतर, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला त्यांनी 20 किलोमीटरच अंतर कापलेलं. जसं इथे 0 होतं, मग इथे 20, मग 20 प्लस झाले 40, 20 प्लस झाले 60, 20 प्लस झाले 80, 20 प्लस झाले 100, 20 प्लस झाले 120. आता इकडे जर बघितलं आपण, तर याच्यामध्ये जर अकबरचं बघितलं तर आपण चेक करूया. अकबरचा तुम्ही 18चा टेबल बोलून पहा. 18चा टेबल आहे का? येतंय का 18च्या टेबल मध्ये? हे तर नाहीये 18च्या टेबल प्रमाणे. म्हणजे अकबरचा जो टाइम आहे, अकबरचा जो डिस्टन्स आहे ते एक समान नाहीये, म्हणजे इक्वल नाहीये. एका ठराविक वेळेमध्ये टाइम इंटरव्हल मध्ये समान नाहीये. इथे 18 आहे, इथे समान आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथे 54 असायला पाहिजे, पण इथे 54 नाहीये, म्हणजे इथे कमी झालंय, है ना. मग त्याच्यानंतर इथे पुन्हा वाढलंय, इथे वाढलंय. तर अशा पद्धतीने इथे वेगवेगळं आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला त्याचा स्पीड कमी जास्त झालेला दिसतोय, अंतर कमी जास्त झालेलं दिसतंय. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. तर अँथनीच्या बाबतीत म्हटलं तर जर तुम्ही 14चा टेबल बोला, बघा 14च्या टेबल मध्ये, तर इथे 14च्या टेबलचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की बघा, याने पण काय केले, प्रत्येक अर्ध्या तासात एक्झॅक्टली तेवढंच अंतर कापलं. जसं पहिल्या अर्ध्या तासात 14 किलोमीटर, त्यानंतर 14 प्लस 14 28, 28 प्लस 14 42, 42 प्लस 14 56, प्लस 14 70, प्लस 14 84. म्हणजेच काय की ह्या अमर आणि अँथनी या दोघांनी काय केलेलं आहे, समान कालावधी, ठराविक कालावधी, म्हणजे ठरलेला काल काय आपला टाइम इंटरव्हल ठरलेला म्हणजे अर्धा तास, तर ठरलेल्या कालावधीत त्यांनी समान अंतर पाळलं, त्याच्यामध्ये कमी जास्त नाही झालेले. तर त्याचा आन्सर आहे अमर अँड अँथनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काय, आर ऑल द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाइम इंटरव्हल्स द सेम. म्हणजेच काय, अकबर जो आहे, हा अकबर, राईट, ह्या अकबरने जे अंतर कापले आपल्या ठराविक कालावधीत, म्हणजे ठराविक टाइम इंटरव्हल मध्ये जे अंतर कापलंय ते सेम आहे का सगळीकडे? तर नो. इथे सेम आहे दोन ठिकाणी, पुढे बदललंय, कमी झालंय, जास्त झालंय, जास्त कमी जास्त कमी हे होतच राहील. तर त्याचं उत्तर आहे नो. राईट, इट्स आन्सर इज नो, बिग नो. बरोबर. मग पुढे काय आहे प्रश्न, considering the distances covered by Amar, Akbar and Anthony in fixed time intervals, what can you say about their speeds? मग आता जर आपण आता मेन प्रश्नावरती आलो आपण, की जर आपण त्यांची जी टाइम इंटरव्हल मध्ये कापलं जे त्यांचे डिस्टन्स आहे, त्यांनी वेगवेगळ्या नाही तर एक टाइम इंटरव्हल आहे 30 मिनिट्सचा. या 30 मिनिट्सच्या टाइम इंटरव्हल्स मध्ये त्यांनी जे डिस्टन्स कव्हर केलं, याच्यावरून आपल्याला त्यांच्या स्पीड बद्दल काय कळतं, तर आपल्याला असं लक्षात येतं की अमर आणि अँथनी यांचा स्पीड सेम होता सगळीकडे, प्रत्येक वेळी सेम होता. आणि प्रत्येक वेळी सेम होता म्हणजेच त्यांनी स्पीड कमी पण नाही केला आणि स्पीड वाढवला पण नाही. आणि म्हणून काय झालं की त्यांनी प्रत्येक टाइम इंटरव्हलला अगदी सेम डिस्टन्स कव्हर केलं. पण इकडे मात्र अकबरचा जर विचार केला तर अकबरने इथे सेम आहे, इथे कमी झालं आहे, इथे वाढलं आहे, इथे वाढलं आहे, इथे पुन्हा वाढलं आहे, किंवा इथे सेम आहे या ठिकाणी. राईट, म्हणजे त्याने काय केलंय, कमी जास्त केलंय, स्पीड जो आहे तो त्याचा कमी जास्त आहे. आणि स्पीड कमी जास्त केल्यामुळे काय झालं की त्याच्या डिस्टन्स मध्ये सुद्धा डिफरन्स झाला. जिथे त्याने स्पीड कमी केला, जिथे सेम ठेवलं तिथे त्याचा स्पीड सेम राहिला, जिथे कमी केला तिथे त्याचा स्पीड कमी झाला, आणि जिथे स्पीड वाढवला तिथे त्याचा डिस्टन्स वाढला. अशा पद्धतीने आपल्या याच्यावर लक्षात. मग याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं, आपला मेन पॉइंट तोच आहे. या एक्झाम्पल वरून आपण आता तोच पॉइंट कव्हर करूया. पहा,
सो काय की इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल, लक्षात ठेवा इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल लक्षात ठेवा 30 मिनिटचा टाइम इंटरवल तर सगळीकडे 30 मिनिट, प्रत्येक 30 मिनिटला 1 आवरचा टाइम इंटरवल आहे, तर याचा अर्थ होतो प्रत्येक 1 आवरला. 10 मिनिटचा टाइम इंटरवल आहे, तर याचा अर्थ होतो प्रत्येक 10 मिनिट्स नंतर. टाइम इंटरवल म्हणजे समजून घ्या पहिलं, लक्षात ठेवा. मग आपण काय म्हणतोय की जर एखाद्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजेच काय की जर डिस्टन्स सेम असेल वेग इक्वल टाइम इंटरवलला, जर सेम डिस्टन्स असेल, डिस्टन्स मध्ये फरक होत नसेल, कमी किंवा जास्त होत नसेल, तर अशा स्पीडला म्हणतात युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म मोशन म्हणतात. युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म मोशन. स्पीड बद्दल बोलू आपण, मोशन बाजूला काढा. पहा, इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स म्हणजे असमान, सारखं नाहीये, इनइक्वल टाइम म्हणजे टाइम इंटरवल इक्वल आहे, जसं आपण गौरवचं उदाहरण पाहिलं की टाइम इंटरवल इक्वल आहे परंतु डिस्टन्स वेगवेगळे आहे, तर मात्र अशा याला काय म्हणतात नॉन युनिफॉर्म स्पीड. अशा स्पीडला फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ अ व्हेकल बीइंग ड्रिव्हन थ्रू द हेवी ट्रॅफिक. आता आपण जेव्हा हेवी ट्रॅफिक मध्ये असतो तेव्हा बघा आपली अशीच परिस्थिती असते की टाइम इंटरवल इक्वल असतो परंतु आपला स्पीड जो आहे तो कमी जास्त होत राहतो ट्रॅफिकमुळे. पुढचा पॉइंट आहे आपला बघा, युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणतात, तर इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाइम इंटरवल. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं लिहूया ईडी प्लस ईटीडी, ईटीआय. ईडी म्हणजे काय इक्वल डिस्टन्स, ईटीआय म्हणजे इक्वल टाइम इंटरवल. जर असं असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म स्पीड. परंतु नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, तर अनइक्वल डिस्टन्स म्हणजे यूडी, इथे इथे चेंज होईल आणि हे तसंच राहील ईटीआय, हे सेम आहे. टाइम इंटरवल इक्वल आहे परंतु डिस्टन्स कव्हर जे आहे ते अनइक्वल आहे, ते समान नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर मग अशा स्पीडला म्हणतात नॉन युनिफॉर्म स्पीड. कळालं सर्वांना. ओके, त्वरण ऍक्सेलरेशन अतिशय महत्वाचा पॉइंट, खूप महत्वाचा पॉइंट, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन. बघूया काय. बघा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, बरोबर. टेक अ 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाइज इंटू 2 हार्ट्स. म्हणजे काय, एक पाईप घ्यायचा थोडक्यात, ट्यूब पाईप, आणि त्याला जर मधोमध कापायचा पाईप. मधोमध म्हणजे कसा, तर त्याचे अर्धचंद्र होतील अशी, अर्ध गोल होतील असे, असा कापायचा. हे बघा असं, हा असा कापायचा पॉइंट, राईट. हा पाईप किंवा तो काय म्हणतो आपण ट्यूब. त्यानंतर काय करायचं पहा, टेक वन ऑफ द चॅनल शेप्ड pieces, place one of its end on the ground and hold the other at some height from the ground as shown in figure, right. म्हणजे हा जो पार्ट आहे त्याचा एक पार्ट काय करायचा, एक हाफ घ्यायचा, अर्धा पार्ट, आणि एक पार्ट जमिनीवरती टेकवायचा, दुसरा तो थोडासा उंच असा तिरका धरायचा, तिरका, राईट. त्यानंतर काय करायचं, तर टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. एक छोटा बॉल घ्यायचा आणि त्याला इथे इथून सोडायचा, इथून सोडायचा. ऑब्झर्व द वेलोसिटी ऑफ द बॉल ऍज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनल. आणि त्याचं निरीक्षण करा, तो बॉल जसा इथून खाली येईल तेव्हा त्याचं निरीक्षण करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. आता निरीक्षण केल्यानंतर सर्वात पहिले आपल्या असं लक्षात येईल की इज इट्स वेलोसिटी द सेम ऑल द टाइम, नो.
प्रत्येक ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी सेम असेल का? नाही. सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी कमी असेल इथे, जसं तो खाली येत तसं त्याची व्हेलॉसिटी, त्याचा स्पीड वाढत जाईल. राईट. म्हणजे सुरुवातीला थोडी कमी, मध्यभागी वाढलेली असेल आणि शेवटी आणखी वाढत आलेली असेल आणि शेवटी स्थिर होईल, शेवटी 0 होईल पुन्हा. लक्षात ठेवा, सुरुवातीला 0 असेल, पुढे वाढत 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 जाईल, मध्यभागीला सर्वात जास्त वाढलेली असेल, पुढे पुढे वाढत जाईल आणि शेवटी पुन्हा वाढलेली सर्वात ह्या हायेस्ट पॉइंट असेल इथे आणि शेवटी अगदी शेवटी ती काय होईल? कमी होऊन 0 होईल. हेच आपल्याला लक्षात. While sliding down the velocity is less at the top, it increases in the middle, becomes 0 towards the end. म्हणजे जेव्हा अगदी वरती असतो टोकाला, तेव्हा त्याची वेलोसिटी जी असते ती काय असते? ऍट द टॉप, म्हणजे सर्वात जास्त असते, सर्वात कमी असते, सॉरी, टॉपला सर्वात कमी असते, मिडलला ती इन्क्रीज होते आणि एंडला ती 0 होते. राईट. हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. आपण जस्ट इमॅजिन केलं, व्हिज्युअलाइज केलं तरी तुमच्या लक्षात येईल आणि हा हे प्रयोग तुम्ही अशा संदर्भातले असे छोटे छोटे मोठे प्रयोग तुमच्या आयुष्यात तुम्ही करत केलेलेच असतात. राईट. त्यानंतर पुढे बघूया आता आपण. बघा, द रेट ऑफ चेंज. आता हे जे आहे, आता आपण जे पाहतो बघा, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ऍक्सलरेशन. म्हणजेच काय? हा जो वेलोसिटी मध्ये बदल होतोय, आपण पाहिलं इथे 0 आहे किंवा अगदी कमी आहे, पुढे गेल्यावरती थोडी कमी आहे, त्याच्यानंतर इकडे मिडलला एकदम इन्क्रीज झाली आणि शेवटी कमी झाली. म्हणजेच काय झालंय की जो वेलोसिटी मध्ये चेंज झाला त्यालाच म्हणतात ऍक्सेलरेशन, त्याला म्हणतात त्वरण. वेग बदलातील दर म्हणजे किती प्रमाणात बदल झाला, त्याचा जो रेट आहे, चेंज होण्याचा रेट, त्याला म्हणतात ऍक्सेलरेशन. जर नीट समजून घ्या, आता नीट समजून घ्या. समजा ए ही व्यक्ती आहे किंवा ए हे ठिकाण आहे, बी हे ठिकाण आहे, सी हे ठिकाण आहे. एक्स या व्यक्तीने सुरुवात केली, अर्ध्या तासानंतर तो 30 किलोमीटर्स वरती पोहोचला. 1 आवर नंतर म्हणजे पुढच्या अर्ध्या तासानंतर तो 60 किलोमीटर्स वरती पोहोचला आणि पुढच्या अर्ध्या तासानंतर तो 90 किलोमीटर्स वरती पोहोचला. तर याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये या व्यक्तीने, एक्स व्यक्तीने प्रवास करताना त्याचं ऍक्सेलरेशन झालेलं नाही, ऍक्सेलरेशन झालेलं नाही. का? कारण त्याच्या वेलोसिटीमध्ये चेंजेस नाहीये ना. वेलोसिटीमध्ये चेंज नाही म्हणजे ऍक्सेलरेशन नाही, वेलोसिटीमध्ये चेंज आहे म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. आता काय बघा, आपण गाडी चालवतो, आपला हा शब्द माहिती ऍक्सेलरेटर. आपण मोटर बाईक, स्कूटर्स वगैरे जे असतात किंवा 4 व्हीलर असते, त्यांना ऍक्सेलरेटर असतं. ऍक्सेलरेटर दिलं त्याला ऍक्सेलरेटर म्हणतात. का? कारण त्याच्यामुळे आपल्याला स्पीड कमी किंवा जास्त करता येतो. लक्षात ठेवा, स्पीड कमी होणे, स्पीड कमी झाला तरी ऍक्सेलरेशन म्हणतात आणि स्पीड जास्त झाला तरी ऍक्सेलरेशन म्हणतात. का? कारण स्पीड जर कमी झाला तर वेगात बदल झाला की नाही, वेलोसिटी मध्ये बदल झाला की नाही. आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपण ऍक्सेलरेशन करतो, म्हणजेच काय करतो, आपण स्पीड मध्ये बदल करतो. तो कमी असेल किंवा वाढवलेला असेल. फक्त ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर स्पीड मध्ये बदल, वेलोसिटी मध्ये बदल करणं, कमी किंवा जास्त. आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? ऍक्सेलरेशन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी काय काढावं लागतं? ऍक्सेलरेशन जर शोधायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी चेंज इन वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी मध्ये काय बदल झालाय ते काढावं लागतं आणि मग त्याला टाइम काय आहे त्याने डिवाइड करावं लागतं. ऍक्सेलरेशन म्हणजे ऍक्सेलरेशन साठी ए वापरतात, ऍक्सेलरेशन साठी ए हे लेटर वापरतात. लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन साठी ए हा सिम्बॉल वापरतात, स्मॉल ए.
त्याला मराठीमध्ये त्वरण म्हणतात. लक्षात ठेवा, वेगातील बदल भागिले काळ. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. लक्षात ठेवा हे फॉर्म्युला. तर पुढे इनिशियल वेलोसिटी, आता सुरुवातीचा वेग. इनिशियल वेलोसिटी म्हणजे काय? सुरुवातीचा वेग, इनिशियल वेलोसिटी. त्याचं साइन आहे, त्याचं चिन्ह आहे यू. इनिशियल वेलोसिटी हे पाठ करायचं आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. कारण इथून पुढे जे तुम्हाला न्यूमरिकल्स ह्या लेसन मध्ये पण आहेत आणि पुढेही आहेत, जे न्यूमरिकल्स येणार, ह्या न्यूमरिकल्स मध्ये तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स पाठ पाहिजे, तुम्हाला वापर करावा लागणार आहे. फॉर्म्युलेज लिहावे लागणार आहेत, मोठमोठे फॉर्म्युलेज आहेत पुढच्या लेसन्स मध्ये. तर हे सगळं तुम्हाला पाठच करायचे आत्ताच. आत्ता जर पाठ नाही केलं, विसरलात किंवा पाठ केलं आणि विसरलात, तर पुढे खूप अवघड होणार आहे तुम्हाला. तर लक्षात ठेवा, इनिशियल वेलोसिटी म्हणजे जे सुरुवातीचं असतं यू, ती नेहमी झिरोच असते. सुरुवातीचा यू जो असतो तो नेहमी झिरो असतो. स्मॉल यू, हा कॅपिटल यू नाही. तर यू हा नेहमी झिरो असतो इनिशियल वेलोसिटी, बरोबर. त्याला इनिशियल वेलोसिटी यू हे सिम्बॉल आहे. त्यानंतर टाइम, कालावधी, त्याला टी म्हणतात. आता चेंज इन वेलोसिटी आपण कसा काढणार, म्हणजे हा जो वेगातील जो बदल आहे तो आपण कसा काढणार ते आपण पाहतो आहोत. त्याच्यासाठी आपल्याला पाहावं लागेल फायनल वेलोसिटी, म्हणजे शेवटी अगदी शेवटचा अंतिम वेग. त्याच्यासाठी व्ही वापरतात, स्मॉल व्ही. त्यासाठी स्मॉल व्ही वापरतात, राईट. अँड ऍक्सेलरेशन साठी स्मॉल ए वापरतात. हे सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे, पाठ करायचे सर्वांनी. आता पुढे बघूया. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. आता चेंज इन वेलोसिटी, जर समजा आपल्याला गरज पडली की वेलोसिटी मधील चेंज जो आहे तो दिलेला नसेल, तर तो पहिला आपल्याला तो काढावा लागेल. मग तो काढल्यानंतरच आपण ऍक्सेलरेशन शोधू शकतो. मग ऍक्सेलरेशन साठी, चेंज इन वेलोसिटी साठी हा फॉर्म्युला आहे काय? फायनल वेलोसिटी अँड इनिशियल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, म्हणजे अंतिम वेग, शेवटचा जो वेग होता तो दिलेला असतो, व्ही दिलेला असतो किंवा यू दिलेला असतो. हे सर्व यू हा नॉर्मली झिरो असतो, राईट. तर तो फायनल वेलोसिटी मधून यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी मायनस केलं की आपल्याला काय मिळतो? चेंज इन वेलोसिटी मिळतं. फक्त चेंज इन वेलोसिटी लक्षात ठेवा. हा एवढा फॉर्म्युला आहे फक्त याचा, चेंज इन वेलोसिटीचा, म्हणजे याचा चेंज इन वेलोसिटीचा, बरोबर. चेंज इन वेलोसिटी मिळाली की आपण ऍक्सेलरेशन शोधू शकतो. मग चेंज इन वेलोसिटीची जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला आपण टी ने डिवाइड केलं की आपल्याला मिळेल ऍक्सेलरेशन. बघा आता मग आपण बघू. इफ द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्यूरिंग अ सर्टन टाइम पिरियड, if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. आता बघा हे समजून घ्या पाहिजे काय, की जर एखाद्या वस्तूमध्ये, एखादी वस्तू किंवा गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान, एका ठराविक कालावधी म्हणजे टाइम इंटरव्हल ज्याला आपण म्हणतो, एक सर्टन टाइम पिरियड ज्याला म्हणतो आपण, राईट. याच्यातला जर वेग बदलत असेल, मग तो कमी हो किंवा जास्त हो, लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कमी हो किंवा जास्त हो, जर वेग बदलत असेल तर ती वस्तू काय आहे? त्वरित गती. तिला त्वरित गती किंवा ऍक्सेलरेटेड मोशन असं म्हणतात. अशा मोशनला ऍक्सेलरेटेड मोशन असं म्हणतात. मग प्रश्न आहे, व्हॉट इज ऍक्सेलरेटेड मोशन? व्हॉट इज ऍक्सेलरेटेड मोशन हा प्रश्न आहे, हा पाठ करायचा आहे. व्हॉट इज ऍक्सेलरेटेड मोशन लिहूनच घ्यायचं आहे आता सध्या तुम्ही, आणि त्याचं इथे उत्तर आहे, राईट. When an object is at rest in the beginning of its motion, what is its initial velocity? म्हणजे जर एखादी वस्तू जी आहे सुरुवातीला रेस्टला असेल, म्हणजे स्थिर असेल, तर त्याची सुरुवातीचा जो स्पीड किंवा सुरुवातीचा जो वेग असेल तो किती असेल? सो सुरुवातीचा वेग जो असतो, इनिशियल वेलोसिटी ही झिरोच असते. When an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? जेव्हा जेव्हा एखादी वस्तू रेस्टला येते, शेवटी फायनल वेलोसिटी त्याची रेस्टला येते, तेव्हा त्याची वेलोसिटी काय? त्याचा आन्सर ही काय आहे? झिरो.